सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो। आज आहे एकादशी आणि उद्याही एकादशी आहे। उद्या भागवत एकादशी आहे। माझी काही एकादशी नसते, पण आता आहे ना सकाळचे हे तुळशीला पाणी घालून घेतलेले। ह्या वर्षी 31 डिसेंबरला भागवत एकादशी आहे, त्याच्यामुळे 2025चा शेवट गोड होणार आहे आणि 2026ची सुरुवातसुद्धा गोड होणार आहे। तर आता हे ना उंबऱ्याच्या मध्ये मी हे स्वस्तिक काढून घेतलेले आणि छोटीशी रांगोळीसुद्धा मी काढून घेणार आहे। दिवाळीमधले भरपूर रांगोळीचे कलर शिल्लक आहेत आणि रांगोळीमध्ये कलर मिक्स असलेली रांगोळी आणली होती आणि नुसते कलरही आणले होते। तर ज्या रांगोळीमध्ये कलर मिक्स असतात ती रांगोळी आहे ना काढायला खूप सोपी जाते, कारण ते व्यवस्थित हाताने सुटते। पण जे नुसते कलर असतात तर ते नुसते चाळणीने चाळावेच लागतात। तर हे ना छोट्या छोट्या पॅक मिळाले होते, म्हणजे पुड्या मिळाल्या होत्या। तर रांगोळीच्या आधी मी ठिपके काढून घेतले आणि बोटानीच आहे ना रांगोळीची फुलं काढलेली आहेत। अशी ही अतिशय सोपी अशी मी ही रांगोळी काढून घेतलेली आहे आणि माझ्याकडे अजून एक कलर होता तो आतून भरलेला आहे आणि आता ही रांगोळी माझी काढून झालेली आहे। आणि अशी रांगोळीसुद्धा दरवाजापुढं खूप छान दिसते। देवपूजा माझी झाली होती, तर ना आता फुलं वगैरे ठेवून घेतलेली आहेत। आज फक्त चाफ्याचीच फुलं आणली होती, चाफ्यालाही भरपूर फुलं लागलेली आहेत। तशी सकाळची ना छान अशी माझी देवपूजाही झालेली आहे आणि कपडे धुवायचे राहिले, म्हणजे दिवसभराचं सगळं काम राहिल्यासारखं वाटतं। त्याच्यामुळं देवपूजा झाली की मी ना कपडे पहिल्यांदा धुवून घेते। सकाळी एकदा कपडे धुवायचे राहिले की कपडे धुवावेसे वाटत नाही, कारण वरच्या टाकीतलं पाणी एवढं थंड आहे आणि कपडे बाथरूममध्ये धुवावे लागतात। तिथंच दगड ठेवलेला आहे, बाहेर काय दगड किंवा नळही नाही, त्याच्यामुळं बाथरूममध्येच कपडे धुवावे लागतात। आज कपडे थोडेच होते म्हणून कपडेही धुवून टाकलेले आणि मांजराला थोडंसं आहे ना दूध आणि चपाती ठेवली इथं पातेल्यामध्ये खायला। दूध थोडंसं खराब झालं होतं त्यामुळे ते मांजराला ठेवलेले आणि कालच थोड्या डाळी आणल्या होत्या आणि मी ह्या भरण्याही घासल्या होत्या। तर ह्या भरण्या आता पुसून घेतलेल्या आहेत, सकाळीच मी घासल्या होत्या त्या आणि मी त्याच्यामध्ये ह्या डाळी भरून घेतलेल्या आहेत। मुगाची, मटकीची, ह्या सगळ्या डाळी संपल्या होत्या, त्यांना मी आणायला सांगितल्या होत्या, तर त्यांनी ह्या आणलेल्या आहेत डाळी। तर ह्या डाळींना मी ह्या भरण्यांमध्ये भरून घेतलेल्या आहेत। बाजारामधून मुळे आणलेले आहेत आणि मुळे फक्त आहे ना, म्हणजे आम्ही तर जेवतानाच फक्त तोंडी लावण्यासाठीच खातोय, कारण मुळ्याचा थोडा वासही येतो। तरी आता आहे ना आत्ताचे मुळे थोडे कमी वासाचे आहेत, नाहीतर आधीचे मुळे आहेत ना जरा जास्तच वास यायचा त्याचा, पण आत्ताचे मुळे थोडे कमी वासाचे आहेत। तर आम्ही जेवताना फक्त तोंडी लावण्यासाठीच मुळे खातोय आणि ह्यावेळेस त्यांनी जरा जास्तच मुळे आणलेले आहेत, त्यामुळे ह्यावेळेस मी म्हटलं मुळ्याचे पराठे बनवावेत। मुळ्याची भाजी बनवली तर ती छान लागते, पण आज मी ना मुळ्याचा हा पराठा बनवणार आहे। हे बटाट्याचं साल काढायचं आहे, तर त्यानेच मी असं आहे ना हे काढून घेणार आहे। हा मुळा आहे ना असा खिसून घेणार आहे मी। पराठे बनवण्यासाठी मी कढीपत्ता घेतलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं घेतलेले आहे। आता ह्याची पेस्ट बनवून घेते। पराठे बनवण्यासाठी मी हे घेतलेले 2 चमचे तीळ, एक अर्धा चमचा ओवा आणि एक अर्धा चमचा हे जिरं घेतलेले, ही हळद टाकलेली आहे, ही हिरवी मिरची, लसूण, आलं ह्याची जी पेस्ट बनवलेली आहे, कोथिंबीरही घातलेली आहे, ती टाकून घेतलेली आहे।
हे घेतलेलं आहे बाजरीचं पीठ. थंडीच्या दिवसात बाजरी आरोग्यासाठी खूप चांगली असते, त्याच्यामुळे शरीराला उष्णता निर्माण होते आणि आता थंडी भरपूर पडलेली आहे. तर आता हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. अंदाजे एक वाटीभर बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि तेवढंच मी डाळीचंही पीठ घेतलेलं आहे. आणि हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. ह्याच्यामध्ये मी घातलेले हे आवश्यकतेनुसार मीठ. पराठ्यासाठी मी हे असं पीठ मळून घेतलेले, थोडंसं घट्टच पीठ मळलेले. पराठा बनवताना चपातीसारखी घडी घालायची किंवा तशी नाही घातली तरी चालते, पण मी घडी घातलेली आहे. पराठा मी लाटून घेतलेला आहे आणि असं पराठ्याला आहे ना तेल लावून घेतलेले, म्हणजे लोखंडी तवा आहे माझा, त्याच्यामध्ये चिटकू नाही, त्याच्यामुळे तेल लावून घेतलेले. दोन्ही साईडने असं तेल लावून घेतलेले. आणि हा पराठा दह्याबरोबर, टोमॅटोची चटणी, मटकीची उसळ त्याच्याबरोबर आपण कशाबरोबरही खाऊ शकतो. मी पराठ्यासाठी मटकीची उसळ बनवणार आहे. पराठा असा मी ना दोन्ही साईडनी भाजून घेतलेला आहे आणि आता बाकीचे पराठे बनवते. पराठे आता तयार झालेले आहेत. दही, लोणचं आणि मोड आलेली मटकी बनवणार होते, पण मटकीला चांगले कोंब आलेले नाहीत, त्यामुळे मटकीची डाळ बनवलेली आहे. तर चला आता जेवायला बसायचं आहे.